नवी मुंबईमध्ये नियमांच्या नावाखाली करोडो रुपयांची हजारो घरं बिल्डरांकडून हडप करण्याचा प्रकार समोर आलाय। महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रकार महानगरपालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आल्यामुळे राज्य सरकार सामान्य नागरिकांचे की धनदांडग्यांचे बिल्डरांचे हा सवाल उपस्थित होऊ लागलाय। तुमच्या हक्काची घरं बिल्डर्सनीच हडपली। नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांशी काही बिल्डर्सची हात मिळवणी, नगर विकास खात्यातील काही अधिकाऱ्यांचाही घोटाळ्यात हात। एक दोन नव्हे तर नवी मुंबईतील तब्बल 791 फ्लॅट्स जे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत मिळणार होते, मात्र नवी मुंबई महापालिका आणि नगर विकास खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही बिल्डर्सनी ते फ्लॅट हडपल्याची धक्कादायक माहिती समोर येते। नेमका हा घोटाळा समजून घेण्यापूर्वी बिल्डर्सना म्हाडासाठी घरं बांधून देण्याबाबतचा नियम काय आहे तो समजून घेऊया। 2013 साली सर्वसामान्यांना घरं मिळाली पाहिजेत यासाठी राज्य सरकारने एक चांगलं पाऊल उचललं होतं आणि ज्या ठिकाणी 10 लाख लोकसंख्या आहे त्या ठिकाणी जर एखाद्या विकासकाला राज्य शासनाकडून जमीन घ्यायची असेल, याच्यामध्ये जे वेगवेगळे प्राधिकरण आहेत याच्यामध्ये सिडकोचा देखील समावेश होतो, तर अशा प्राधिकरणांकडून जर तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर 4000 चौरस मीटर क्षेत्र घेत असाल तुम्ही, तर त्या ठिकाणी साधारणपणे 20% क्षेत्रावर सर्वसामान्यांसाठी घरं बांधली गेली पाहिजेत अशा पद्धतीचा नियम होता। आणि त्यानुसार नवी मुंबईत देखील अशा पद्धतीने अनेक जे व्यावसायिक आहेत, बांधकाम व्यावसायिक, त्यांना घरं बांधली होती आणि म्हाडाकडे काही घरं सुपूर्द देखील केली होती जी नियमानुसार देणं त्यांना अपेक्षित होतं। मात्र असे नवी मुंबईत काही विकासक आहेत, यांना जाणीवपूर्वक हा जो नियम आहे या नियमाला हरताळ फासलाय आणि साधारणपणे 791 घरं अशी आहेत जी घरच म्हाडाकडे सुपूर्द केलेली नाहीत। आता नियमानुसार बिल्डर्सनी ठराविक घरं म्हाडाकडे हस्तांतरित करणं अपेक्षित होतं, मात्र ज्या बिल्डर्सनी घरं हस्तांतरित केली नाहीयेत त्यांची यादी प्रहार संघटनेने उघड केली आहे। कोणत्या बिल्डर्सनी घरं देणं टाळलंय ते पाहूया। भूमिराज 30 घरं, बालाजी 200 घरं, विजन इन्फ्रा 200 घरं, रिजन्सी 100 घरं, B&M बिल्डकॉन 30 घरं, थालियागामी 50 घरं। कायद्यातून फायदा साधणाऱ्या या 11 विकासकांशी ज्यावेळेस एबीपी माझानं बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलं नाही। त्यांच्या वतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्रालयात सध्या सुनावणी चालू आहे, त्यामुळे जो काही निर्णय येईल तो मंत्रालयातून येईल अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आली आहे। मात्र एबीपी माझाच्या कुठल्याही प्रश्नांची यांच्या वतीनं उत्तरं देण्यात आलेली नाहीयेत। उतेकर आणि खेडकर या दोघांनी एक विषय नवी मुंबईचा आणला होता आणि त्यामध्ये सर्वांसाठी घरं हा 2013चा शासन निर्णय आहे आणि तो निर्णय असताना सुद्धा बराच जे काही विकासक आहे त्यांनी सर्वांसाठी घर ठेवलं नाही। 20% जे ठेवायला पाहिजे त्याची आता लगेच हेरिंग होईल आणि त्याचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत आणि सर्वांसाठी म्हणजे सामान्यांसाठी घर हे 20%तून त्या विकासकांना द्यावं लागेल, नाही दिलं तर कारवाई होईल। एकंदरीतच एकट्या नव्या मुंबईत 791 घरं बिल्डरांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेली नाहीत। मग कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या राज्यभरातील भूखंड प्रकरणात किती घरांवर बिल्डरांनी डल्ला मारला असेल याची कल्पनाही न केलेली बरी। त्यामुळे राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकाऱ्यांकडून दोषी बिल्डरांना अभय मिळण्यामागच्या नेमक्या अर्थकारणाची चौकशी होणं गरजेचं आहे। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।